जनरल नॉलेज IMP क्वेश्चन. प्रश्न पहिला, प्लास्टिक द्या सोनं घ्या योजना कोणत्या राज्यात राबवली गेली? याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. प्रश्न दुसरा, 2023च्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपचा विजेता कोण आहे? याचा उत्तर आहे डेनियल मेदवेदेव. तिसरा प्रश्न आहे, फिफा महिला फुटबॉल विश्वकप 2023 स्पर्धेचा शुभकर काय आहे? याचं उत्तर आहे तजुनी. प्रश्न चौथा, ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023चा विजेता संघ कोणता आहे? याचं उत्तर आहे भारत. पाचवा प्रश्न, जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानचे नवीन नाव काय आहे? याचं उत्तर आहे रामगंगा राष्ट्रीय उद्यान. प्रश्न सहावा, पहिले खेलो इंडिया पॅरा गेम्स कुठे होणार आहे? याचा उत्तर आहे दिल्ली. शुभंकर उज्ज्वला. सातवा प्रश्न आहे, नवीन सूर्यमालेचा शोध कोणी लावला आहे? याचं उत्तर आहे नासा. प्रश्न आठवा, एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचा IBIT पुरस्कार कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे डॉक्टर पावलुरी सुबारा. नववा प्रश्न आहे, मानवतावादी पुरस्कार 2021 कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे रतन टाटा. दहावा प्रश्न आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते? याचं उत्तर आहे PC अलेक्झांडर. आपला 11वा प्रश्न आहे, पुल्लर लेणी जिल्ह्यात आहे. याचं उत्तर आहे नागपूर. 12वा प्रश्न आहे, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? उत्तर आहे वि.स. पांगे. 13वा प्रश्न आहे, 2022 साली कोणत्या देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे श्रीलंका. 14वा प्रश्न आहे, आकाशवाणी वृत्तांच्या महासंचालपदी कोणाची निवृत्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे मौसमी चक्रवर्ती. 15वा प्रश्न आहे, नारी शक्ती वंदना अधिनियमानुसार लोकसभा व राज्य यांच्या विधानसभेमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण मिळाले आहे? याचं उत्तर आहे 33%. 16वा प्रश्न आहे, राष्ट्रीय हळद मंडपाची स्थापना या ठिकाणी करण्यात येणार आहे. याचं उत्तर आहे तेलंगणा. 17वा प्रश्न आहे, चंद्रयान-3 चंद्र मोहीम कोणत्या दिवशी यशस्वी झाली? याचं उत्तर आहे 23 ऑगस्ट 2023. 18वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार 2023 मध्ये कोणाला प्रदान करण्यात आला? याचं उत्तर आहे रतन टाटा. 19वा प्रश्न आहे, 2023चे मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार विजेते कोण? याचा आन्सर आहे चिराग चंद्रशेखर शेट्टी. दुसरा आहे सात्विक साईराज. 20वा प्रश्न आहे, जागतिक अन्न दिवस कधी असतो? याचं उत्तर आहे 16 ऑक्टोबर. या चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा.